शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲग्रो इंडिया गुरुमधून मी सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो कापसाचे एकंदरीत आजचे भाव आपण बघणार आहोत की 20 ते 21 जानेवारी 2026 मध्ये नेमकी कापसाचे भाव काय, कापसाच्या भावावरती काय काय परिणाम बघायला भेटतोय. सरासरी जे मार्केट रेट दर आहेत ते 8,000च्या आसपास सगळीकडे पोहोचताना दिसत आहे. काही ठिकाणी 8,500 पर्यंत सुद्धा गेलेले आहेत. तर काही ठिकाणी 7,700 ते 7,900 पर्यंत दर आहेत. एकंदरीत सर्व मार्केटचे जे दर आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. त्या अगोदर आपल्या ॲग्रो इंडिया गुरु या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आपल्याला फॉलो करा मित्रांनो, व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो. तर सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्रातील जे मार्केट आहे त्या मार्केटचे रेटचे अपडेट आपण घेणार आहोत. तर त्यामध्ये मानवतला 8,200 रुपये प्रति क्विंटल दर मिळालेला आहे. हिमायतमध्ये 7,500 रुपयाचे दर मिळालेले आहेत. अकोला या ठिकाणी हायेस्ट दर म्हणजे 8,500 रुपये दर मिळालेले आहेत. हिंगणघाटमध्ये 8,250 रुपये दर मिळालेले आहेत. हिमायतनगरमध्ये 7,500 रुपयाचे दर आहेत. वर्धा मार्केटला 8,150 रुपये दर आहेत. वरोरा शेवगाव या मार्केटला 8,500 रुपये, काटोल मार्केटला 8,100 रुपये, वरोरा मार्केटला 8,480 रुपये, सावनेर मार्केटला 7,900 रुपयाचे दर मिळालेले आहे. देऊळगाव राजा बुलढाणा या मार्केटला 8,150 रुपये, उमरेडमध्ये या ठिकाणी 8,160 रुपये, समुद्रपूरमध्ये जे दर आहेत ते 8,300 रुपये, अमरावतीत 8,100 रुपये दर मिळाला. त्यानंतर बीडमध्ये जे दर आहे ते 8,000 रुपये, धारूर बीडमध्ये जे आहे ते 8,000 रुपये, केज बीडमध्ये दर जे आहेत ते 8,000 रुपये आणि अमरावतीमध्ये 8,100 रुपये. तर महाराष्ट्रात एकंदरीत हे दर आहेत साधारण 8,000 7,700 पासून ते 8,500 रुपयाच्या मध्ये दर आहेत. नेमकी तुम्हाला काय दर मिळाला हे नक्की कमेंट करा. तुमच्या भागामध्ये काय दर चालले, कमी चालले, जास्त चालले, शेतकऱ्यांनी ठेवला पाहिजे की विकला पाहिजे, हे प्रत्येक शेतकऱ्याला वेळोवेळी माहिती मिळावी यासाठी आपण हा व्हिडिओ देतोय मित्रांनो. त्यामुळे सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, कारण सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती गेली पाहिजे. धन्यवाद.